खराब हवामानाचा मोठा फटका मासेमारीला बसला आहे। रायगड जिल्ह्यातील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सुमारे 3000 बोटी समुद्र किनाऱ्यावर परत आल्या आहेत। मासेमारी ठप्प झाल्याने मासळीचे दर कडाडले असून सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत। मासळीचा तुटवडा जाणवत असल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसते आहे। रायगड जिल्ह्यात एकूण 3500 मासेमारी बोटी नोंदणीकृत असून यापैकी बहुतेक बोटी सध्या किनाऱ्यावर परतल्या आहेत। उर्वरित बोटींच्या सुरक्षित परतीसाठीही प्रशासन आणि बंदर विभाग सतत संपर्कात आहेत। चक्रीवादळाचा इशारा मिळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून स्थानिक ग्रामपंचायती, सागरी सुरक्षा पथक आणि पोलीस दल यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। चक्रीवादळामुळे सागरी लाटांची तीव्रता वाढल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रातील मासेमारी पूर्णपणे थांबवली असून किनाऱ्यावरील गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे। प्रशासनाकडून हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने मच्छीमार बांधवांना मासेमारी लवकरच बंद करावी लागली। त्यानंतरही अनेकदा वादळामुळे खोल समुद्रातील मासेमारी ठप्प होती। यामुळे मच्छीमार बांधवांचा हंगाम वाया गेला असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत। गेले काही दिवस खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्याला लावल्या आहेत। दुसरीकडे हिवाळ्याचे दिवस जवळ आल्याने मासळी समुद्राच्या तळाशी जाण्यास सुरुवात झाली आहे। याचाही मत्स्य व्यवसायावर परिणाम झाला आहे। त्यामुळे ताजी मासळी बाजारातून आणि सामान्यांच्या ताट्यातून गायब झाली आहे।